नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कैलास नाईक आणि आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट विशालजी गावडे साहेब आणि ॲडव्होकेट आकाश कापोरे साहेब. तर मित्रांनो, आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता जो शासनाचा नवीन GR आहे पोट हिश्श्याच्या मोजणी संदर्भातला. तर त्याला आपण भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण त्या व्हिडिओमध्ये असंही म्हटलेलं होतं आणि आपण एक नंबर दिलेला होता आपल्या कोर्ट कचेरी ऑफिसचा की तो जो GR आहे तो आम्ही आपल्याला मोफत देऊ, आपण व्हॉट्सअप करावा. तर खूप साऱ्या मान्यवरांनी मेसेज केले, GR ची मागणी केली आणि आपण बऱ्यापैकी जवळपास 150 लोकांना जो आहे तो GR पोस्ट सुद्धा केलेला आहे, व्हॉट्सअपवर आपण त्यांना दिलेला आहे. आणि त्यासोबतच आपण एक रील पोस्ट केलेली होती की एक दुसरा GR आहे की निमताना मोजणी जी आहे, निमताना मोजणी अर्ज प्रकरणी करावयाच्या कारवाईबाबत. तर शासनाचा हा एक GR आहे की निमताना मोजणीबाबत. निमताना मोजणी आपल्याला माहित आहे की एखाद्या शेतजमिनीची मोजणी झाली आणि ती जर मोजणी आपल्याला मान्य नसेल तर आपण जी अपील मोजणी आहे, निमताना मोजणी, ती आपण करू शकतो, जी वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते करत असतात. तर त्या अनुषंगानं एक GR आहे, त्याची कार्यपद्धती काय आहे, त्या निमताना GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. या GR मध्ये काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला माहिती नसतं की निमताना मोजणीचा अर्ज कसा करायचा, निमताना मोजणी म्हणजे नेमकं काय, निमताना मोजणी जी आहे त्याच्यावर ते जर आपल्याला मान्य नसेल तर त्याच्यावर किती वेळा अपील होतात, या गोष्टींची आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण अनेक वेळा अर्ज देतो, तो अर्ज बरेच दिवस त्या कार्यालयामध्ये गावडेसाहेब प्रलंबित पडतो आणि त्यामुळे खूप सारा वेळ जातो आणि नंतर तिथून कळवलं जातं की अशी कुठली तरतूदच नाही, त्यामुळे आम्ही तुमचा अर्ज जो आहे तो निकाली केलेला आहे. त्यामुळे आपल्याला या निमताना मोजणीचा जो आहे तो 4/4/2025चा 4 एप्रिल 2025चा जो शासन निर्णय आहे, GR आहे, तो पाहणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत. ॲडव्होकेट विशालजी गावडे साहेब, ॲडव्होकेट आकाश कापोरे साहेब आहेत. तर आम्ही तिघं मिळून या GRच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. या GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचं विश्लेषण सुद्धा करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण व्हिडिओला मध्ये स्किप करू नका. आपण जर व्हिडिओला स्किप केलं तर आपल्याला यातील महत्त्वाची ज्या गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाच्या या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे मिस होऊन जातील आणि कुठेही लिंक लागणार नाही. त्यामुळे थोडासा वेळ काढा आणि एकदा आपल्याला ही माहिती झाली की भविष्य काळामध्ये आपण या GRच्या आधारे आपलं निमताना मोजणी करू शकतो, प्रोसिजर योग्य ते फॉलो झालेला आहे की नाही हे पाहू शकतो आणि त्यासाठी आपल्याला हा GR माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर गावडे साहेब, आपण या निमताना मोजणी अर्ज प्रकरणी करायच्या कारवाईबाबत जो GR आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. तर जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख आहेत महाराष्ट्र राज्य पुणे, नवीन प्रशासकीय इमारत 2रा मजला पुणे, परिपत्रक क्रमांक भूमापन क्रमांक 4E ऑनलाईन 15/638/2025 दिनांक आहे त्याचा 4/4/2025. तर मित्रांनो, 4/4/25चा हा GR आहे. त्याचं टायटल जे आहे GRचं ते निमताना मोजणी प्रकरणी करावयाच्या कारवाईबाबत. आणि हा GR काढताना कापोरे साहेब कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख या GR मध्ये केलेला आहे ते थोडं आपण सांगावं. या GR मध्ये या कार्यालयाकडील परिपत्रक क्रमांक LR 100/568/L3/78 दिनांक 3/7/1978 तसेच त्याचबरोबर या कार्यालयाकडील परिपत्रक LR 100/85/S1 दिनांक 1/2/1979 तसेच या कार्यालयाकडील परिपत्रक क्रमांक LR 227/CR 3926/L2 दिनांक 4/2/1999 तसेच परिपत्रक क्रमांक LR 227/CR 3926/3/99 दिनांक 26/3/1999 तसेच परिपत्रक क्रमांक LR 100/CR 40/10/3/2001 दिनांक 4/6/2001 तसेच या कार्यालयाकडील आदेश क्रमांक भूमापन 2/मो फीदर म्हणजे मोजणी फीदर व संवर्ग सुधारणा प्रक्रमांक 221/2023 दिनांक 11/10/2024 तसेच शेवटचं परिपत्रक आहे ते म्हणजे परिपत्रक क्रमांक भूमापन 2E ऑनलाईन नंबर 12/82/34
3/2025. मित्रांनो, आपण आता कापोरी साहेबांनी जी ही परिपत्रक वाचली, ज्याचा उल्लेख या जी आर मध्ये आहे गावडे साहेब, बरोबर. एकूण 7 जी आहेत ती परिपत्रक आहेत मित्रांनो. आणि आपण या परिपत्रकाच्या आत्ताचे जर का वर्ष पाहिले, तारखा पाहिल्या गावडे साहेब, तर हा नवीन जी आर काढत असताना महाराष्ट्र शासनाचे पूर्वीची जी परिपत्रक आहेत, काही आदेश आहेत, ती साधारण 1978 सालापासून जी 7 वेगवेगळ्या प्रकारचे आदेश काढलेले होते, परिपत्रक काढलेली होती, या सर्वांचाही या जी आर मध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचा विचार करून हा नवीन जी आर जो आहे तो एप्रिल 2025 मध्ये हा जाहीर केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे 4 एप्रिल 2025 ला. तर आता आपण हे पाहूया की या जी आरच्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये गावडे साहेब नेमकं काय म्हटलेलं आहे. तर त्यानंतर त्याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये विश्लेषण करूया. महाराष्ट्र राज्यात भूमी अभिलेख विभागामार्फत जमीनधारकांच्या अर्जावरून मोजणीची कारवाई करण्यात येते. मोजणी अर्जदार, सहधारक किंवा लगतधारक यांना मापक व परीक्षण भूमापक या कनिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या मोजणीचा निर्णय मान्य नसल्यास उपाधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे निमताना मोजणी अर्ज करण्याची तरतूद आहे. नक्कीच आपण इथे थांबूया थोडस मित्रांनो. आता आपण पाहिलं की निमताना मोजणी म्हणजे काय, याचा पहिल्यांदा उल्लेख या जी आर मध्ये केलेला आहे. तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्यात भूमी अभिलेख विभागामार्फत जमीनधारकाच्या अर्जावरून जमिनीची मोजणी केली जाते. आता ही मोजणी जी आहे हे कोण करतं, तर भूकरमापक करतात, परीक्षण भूमापक करतात, म्हणजे जे मोजणी अधिकारी असतात ते करतात. परंतु त्यांनी मोजणी केली आणि त्यांनी केलेला मोजणीचा जो आदेश आहे तो जर का मान्य नसेल तर त्या परिस्थितीमध्ये काय करावं, असं काय करता येतं असं यामध्ये म्हटलेलं आहे. तर उपाधीक्षक भूमी अभिलेख आणि नगर भूमापन अधिकारी हे जे 2 अधिकारी आहेत गावडे साहेब, तर हे 2 अधिकारी हे मोजणीदार यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत. म्हणजे हे अपिलीय अधिकारी आहेत. जर आपल्याला झालेली मोजणीदारांनी केलेली मान्य नसेल मित्रांनो, तर आपण या निमताना मोजणीसाठी अर्ज करू शकतो. आणि निमताना मोजणी कोणाकडून केली जाते यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की उपाधीक्षक भूमी अभिलेख आणि नगर भूमापन अधिकारी. आता आपल्याला ही माहिती पाहिजे की जी तालुक्याची ठिकाणं आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणच्या सिटी सर्वेचे प्रमुख अधिकारी जे आहेत ते असतात उपाधीक्षक भूमी अभिलेख. म्हणजे त्या ऑफिसच्या प्रमुखांकडं ही निमताना मोजणी त्यांनी करावी अशी तरतूद जी आहे. आपण आता पुढे जाऊया, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. तर सदरची निमताना मोजणी कारवाई महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1960-66 चे कलम 247 मधील तरतुदीनुसार करण्याबाबत शासन व कार्यालयाचे स्तरावरून वेळोवेळी परिपत्रके व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जसं की आता कापोरी साहेब आपण पाहिला असेल की जसं आता आपण वर परिपत्रक वाचली, काही आदेश वाचले, तर त्याचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला. तर आपण आता कापोरी साहेब पुढे त्याच्यामध्ये काय म्हटलंय, इकडील कार्यालयाकडील वाचा म्हणजे क्रमांक 4 दिनांक 26/3/1999 परिपत्रकामध्ये हद्द कायम मोजणीच्या कार्यपद्धतीबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यातील मुद्दे आता काय होते त्या परिपत्रकातील ते पाहूया. त्यातील मुद्दा क्रमांक 2(1) नुसार भूकरमापकाने केलेल्या मोजणी कामाची तांत्रिक बाबीची कार्यालयात पडताळणी मुख्यालय सहाय्यक शिरशिस्तेदार यांनी करण्याची असून कार्यपद्धती जी आहे ती त्यांनी करायची. त्यानुसार आलेख व क आलेख प्रतिवर मुख्यालय सहाय्यक शिरशिस्तेदार यांची सही करण्याची आवश्यक आहे असं म्हणजे त्यांनी ते व्हेरीफाय करायचं थोडक्यात. पुढे काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, तसेच मोजणी कामाच्या तांत्रिक बाबीच्या पडताळणीस मुख्यालय सहाय्यक शिरशिस्तेदार हेच जबाबदार राहतील. तसेच तालुका निरीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी यांनी जमीनधारकाचे मोजणी अर्जावर कारवाई झाल्याचे व नकाशा प्रत जोडल्याबद्दलचे अर्जदारांना पाठवण्याच्या पत्रावर सही करावी. म्हणजे ही जी जबाबदारी आहे की मोजणी झालेली पडताळणी करण्याची, त्यानंतर मोजणी झालेली पत्र जे आहेत पाठवण्याची संबंधितांना, ही जबाबदारी जी आहे ती ते शिरस्तेदार जे आहेत त्यांना त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली होती. गावडे साहेब पुढे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे गावडे साहेब, आपण भूकरमापक परीक्षण भूमापक यांनी दिलेल्या मोजणी निर्णयाचे आलेखावरून उपाधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी यांनी स्वाक्षरी केल्यास
त्यांच्या दिलेल्या मोजणी निर्णयाचे अ व क आलेखावर मुख्यालय सहाय्यक शीर्षस्थेदार यांनी सही करण्याबाबतच्या सूचना दिनांक 22/3/1999 परिपत्रकान्वये दिलेल्या आहेत. पुढे काय म्हटलेलं आहे? भूकरमापक परीक्षण भूमापक यांनी दिलेल्या मोजणी निर्णयाचे अ आलेखावरून उपाधीक्षक अभिलेख नगर भूमापन अधिकारी यांची स्वाक्षरी नसल्यामुळे प्रथम अपील अर्ज निमताना अर्ज स्वीकारण्यास उपाधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी हे सक्षम प्राधिकारी ठरतात ही बाब स्पष्ट होते. म्हणजे हे जे परिपत्रक आहे ज्याचा आता आपण उल्लेख केला 99चा, तर या परिपत्रकाप्रमाणे भूकरमापक हे जे आहे एखादी मोजणी झाली तर त्या मोजणीच्या जो निर्णय असतो मोजणी करण्याचा अ आलेखावर उपाधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी यांची स्वाक्षरी नसल्यामुळे, आता यातला जो शब्द आहे की हे जे दोन अधिकारी आहेत उपाधीक्षक भूमी अभिलेख आणि नगर भूमापन अधिकारी म्हटलेला आहे शहराच्या ठिकाणी असेल तर, आणि त्याच्यावर या दोघांची सही नसते गावडे साहेब. जर मोजणी अधिकाऱ्यांनी मोजणी केलेली असेल, जे मोजणी करणारे अधिकारी असतात, तर त्यांनी मोजणी केल्यानंतर त्याच्यावर या दोघांची सही नसते. त्यामुळे पुढे असं म्हटलेलं आहे की सही नसल्यामुळे ते कोण ठरतात तर भूमापन अधिकारी हे सक्षम प्राधिकारी ठरतात. ही बाब स्पष्ट होते. म्हणजे निमताना मोजणी जी आहे ती या दोन अधिकाऱ्यांना करता येते. म्हणजेच उपाधीक्षक भूमी अभिलेख ऑब्लिक जे म्हटलेलं आहे ते नगर भूमापन अधिकारी, म्हणजे निमताना मोजणीचे सक्षम अधिकारी जे आहेत ते उपाधीक्षक भूमी अभिलेख हे आहेत. आणि पुढे काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपण पाहूया मित्रांनो. त्यामुळे भूकरमापक परीक्षण भूमापक यांनी केलेल्या मोजणी निर्णयावर प्रथम अपील प्राधिकारी उप-अधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी आणि द्वितीय अपील प्राधिकारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख ठरतात हे यावरून स्पष्ट होते. म्हणजे गावडे साहेब आपण हे थोडं खुलासेवार सांगावं की या वरील सर्व मजकुरावरून प्रथम अपीलीय अधिकारी जे आहेत मोजणीच्या प्रकरणामध्ये, म्हणजे निमताना जे आहे मोजणी करायची त्याच्या आपण अर्ज देतो तर ते पहिली मोजणी मान्य नाही असं म्हटल्यानंतर जी निमताना मोजणी आहे त्याचे सक्षम अधिकारी कोण आहेत हे परत एकदा आपण वाचूया, म्हणजे जे आपले सगळे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या लक्षात येईल. प्रथम अपील कुणाकडे केलं जातं. तर त्यामुळे भूकरमापक ऑब्लिक परीक्षण भूमापक यांनी केलेल्या मोजणी निर्णयावर प्रथम अपील प्राधिकारी उपाधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी झाले. आणि त्यांनी केलेली मोजणी पण समजा आपल्याला मान्य नाही असं म्हटलं तर द्वितीय अपीलीय अधिकारी जे आहेत ते कोण आहेत? जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख ठरतात. म्हणजे द्वितीय अपील जे आहे ते जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे ते मोजणी मान्य नाही किंवा जे उपाधीक्षक आहेत त्यांनी दिलेला निर्णय आहे तो आम्हाला मान्य नाही म्हणून आपण द्वितीय अपील सुद्धा करतो. मित्रांनो, हे प्रथम अपील द्वितीय अपील आपण शब्द ऐकले. बरेचसे जे मान्यवर आहेत आणि जे ज्युनियर विधिज्ञ आहेत त्याच्या खूप सारे कन्फ्युजन्स होतात गावडे साहेब. जर उदाहरणार्थ आपण पाहिलं तर जनरली बरेचसे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये दोनच अपिलांची तरतूद आहे. जसं की दावा असेल, समजा एखाद्या सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांच्या न्यायालयामध्ये एखादा हुकुमनामा झाला तर त्याला प्रथम अपील कोर्ट जे आहे ते माननीय जिल्हा न्यायाधीश आहे. म्हणजे जेव्हा अपील होतं त्यावेळी. आता RTS आपण प्रांताचे पाहिले तर त्याच्यामध्ये जे आहे ते उपविभागीय अधिकारी आहेत, माननीय जिल्हाधिकारी आहेत, परंतु त्याच्यावर तिसरं अपील नसतं. याच्यामध्ये सुद्धा दोनच अपिलाची तरतूद करण्यात आलेली आहे मोजणीच्या अनुषंगाने. एक पहिल्यांदा मोजणी अधिकारी यांनी मोजणी केली, त्या नकाशावर उपाधीक्षकाची सही नसते किंवा नगर भूमापक यांची सही नसते, त्यामुळं ती मोजणी हे उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे चॅलेंज करता येते. आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख किंवा भूकरमापक यांच्याकडे चॅलेंज केल्यानंतर ते प्रथम अपीलीय अधिकारी होतात आणि दुसरे जे अपील आहे ते जिल्हा जे आहे जिल्हा अधीक्षक त्यांच्याकडे करता येतं. तर मित्रांनो, या परिपत्रकामध्ये काही तरतुदींची यादी आहे ते सांगतो. पहिली तरतूद अशी आहे, यापुढे निमताना यास प्रथम मोजणी अपील आणि उच्च निमताना यास द्वितीय मोजणी अपील असे संबोधण्यात यावे. तर गावडे साहेब या संदर्भात आपणास काय वाटते? तर यापुढे निमताना यास प्रथम मोजणी अपील म्हणजे प्रथम मोजणी अपीलास निमताना
दोन्ही एकच हा, म्हणजे दोन्ही एकच. निमताना जे आणि- होतं त्याला प्रथम अपील समजावं असं म्हणलं. आणि जे दुसरं उच्च अपील आहे, निमताना म्हणजे दुसरा अपील केल्यानंतर त्याला उच्च निमताना यास असे संबोधण्यात यावे असं म्हटलेलं आपल्याला आहे. उच्च निमताना म्हणलं. तसेच दुसरी तरतूद अशी आहे, प्रथम मोजणी अपील, द्वितीय मोजणी अपील अर्ज प्राप्त झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 247 मधील तरतुदीप्रमाणे उप अधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी कार्यपद्धती अवलंबणे आवश्यक आहे. आता किती महत्वाचं आहे याच्यामध्ये पहा की प्रथम मोजणी अपील असो किंवा द्वितीय मोजणी अपील असो तर त्याची सुनावणी घेताना MLRC जे आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड त्याच्या 247 मधील तरतुदीप्रमाणे ही कार्यपद्धती आम्हाला अवलंबावी म्हटले. याचा अर्थ काय की जे अपील आहे, अपील दाखल करणारा जो अर्जदार आहे बरोबर. त्यानं अपील मेमोच्या फॉर्म मध्ये ते अपील दाखल केलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी जी मोजणी कधी झाली, ती कशी चुकीची झाली, कोणत्या मुद्द्यावर झाली, कोणते मुद्दे विचारात घेतले गेले, कोणते घेतले गेले नाहीत, कोणत्या गोष्टींचं चुकीच्या पद्धतीने इंटरप्रिटेशन केलं आहे. जसं की आपण प्रथम अपिलामध्ये लिहितो किंवा कुठल्याही वरिष्ठ कोर्टातील अपील रिव्हिजन मध्ये लिहितो की जो आदेश आहे खालील कोर्टाचा याच्यामध्ये जी मोजणी आहे ती कशी चुकीची आहे हे आपल्याला त्या अपिलामध्ये लिहावं लागतं. म्हणजे ती कार्यपद्धती ज्याला असं म्हटलंय आवश्यक. ही झाली अर्जदाराची बाजू गावडी साहेब. आता सामनेवाला जेव्हा असं अपील दाखल होईल संबंधित अधिकारी यांच्याकडे प्रथम अपिलामध्ये असो किंवा द्वितीय अपिलामध्ये असो तर त्यांनी जे सामनेवाला त्यातले आहेत पहिल्यांदा अपिलामध्ये अर्जदार किंवा अपीलकार आणि सामनेवाला अशी नावं देऊन ते अपील दाखल करावं लागेल, मुद्दे मांडावे लागतील. ते दाखल झाल्यानंतर जे त्यातले रिस्पॉन्डंट आहेत प्रतिपक्ष तर त्यांना नोटिसा काढल्या पाहिजेत, त्यांचं म्हणणं घेतलं पाहिजे, त्याची सुनावणी घेतली पाहिजे, त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची कागदपत्र देण्याची दोन्ही पक्षांना संधी दिली पाहिजे आणि त्यानंतर त्यावर न्याय निर्णय दिला पाहिजे. जसं की 247 MLRC मध्ये आहे की अपिलाची कार्यपद्धती. तर पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. तर तिसरी तरतूद अशी आहे, भूमापक परीक्षक भूमापक यांनी दिलेल्या मोजणी निर्णयावर मोजणी अर्जदार, सहधारक किंवा लगतधारक यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 मधील तरतुदीनुसार उप अधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे प्रथम मोजणी अपील अर्ज करावा. म्हणजे जी मोजणी झाली आहे त्याच्यावर प्रथम अपील जे आहे ते उपाधीक्षक किंवा नगर भूमापक यांच्याकडे आहे. पण ते कशामध्ये पाहिजे, ते 247 जे आहे जी अपिलाची तरतूद आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये त्याच्या अनुषंगाने करावा असं म्हटलेलं आहे. आणि पुढचा संबंधित उपाधीक्षक भूमी अभिलेख ऑब्लिक नगर भूमापन अधिकारी यांनी प्रथम मोजणी अपील अर्जाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 1966 चे प्रकरण 13 अपील पुनर्निरीक्षण व पुनर्विलोकन या प्रकरणातील तरतुदीनुसार सुनावणी घेऊन अपील प्रक्रिया पूर्ण करून आदेश पारित करावेत व संबंधित आदेशात भूकरमापक ऑब्लिक परीक्षण भूमापक या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या मोजणी निर्णयाबाबत परिशिष्ट अ मधील प्राथमिक पडताळणी सूचीनुसार व अपील सुनावणी प्रक्रियेदरम्यान युक्तिवाद व पुरावा यांच्या आधारे पडताळणी करून गुणवत्तेवर आदेश पारित करावेत. प्रथम मोजणी अपील फी भरण्याबाबत पारित केलेले आदेश हे प्रशासकीय आदेश असल्याने अपील पात्र राहणार नाहीत, परंतु त्यामध्ये मोजणीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर पारित केलेला आदेश हे अपील पात्र राहतील. म्हणजे ह्याच्यामध्ये आता बघा मित्रांनो की असं म्हटलेलं आहे की त्यांनी जो न्याय निर्णय देणार आहे तर तो न्याय निर्णय देत असताना जे आहे ते काय केलं पाहिजे त्यांनी, तर त्या आदेशामध्ये ज्या सूच्या आहेत म्हणजे जी कागदपत्र दोन्ही पक्षकारांनी दाखल केली आहेत त्याचा विचार करावा, त्याच्या हरकतीचा विचार करावा, अंतिम युक्तिवादाचा विचार करावा, जे पुरावे दिलेले आहेत ते पुराव्याचा विचार करावा आणि त्याची पडताळणी करून गुणवत्तेवर आदेश पारित करावे. हा पहिला भाग आहे या कॉलम नंबर 4 मध्ये. जो दुसरा भाग आपण पाहिला तर प्रथम मोजणी अपील फी भरण्याबाबत पारित केलेले आदेश हे म्हणजे प्रथम मोजणी फी भरण्याबाबतच्या आदेशाबद्दल मोजणी फीच्या अनुषंगानेच हा पायरा आहे पर्टिक्युलरली की जे आदेश आहेत ते अपील पात्र राहणार नाही. म्हणजे हा न्याय निर्णय देत असताना जर का असा आदेश केला की त्या अपीलीय अधिकाऱ्यांनी की आपण अशी फी भरावी या पद्धतीनं, तर तो मला फी भरायचा आदेश केला ह्याच्यावर अपील करता येणार नाही.
असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की आदेश अपील पात्र नाही, परंतु त्यामध्ये मोजणीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर पारित केलेले आदेश हे अपील पात्र राहतील. म्हणजे फायनल जेव्हा निकाल होईल किंवा एखादी मोजणी होईल आदेशाप्रमाणे आणि त्यामध्ये समजा आपल्याला जरी असं वाटलं की झालेली ही चुकीची आहे, आपल्याला आणखी वरिष्ठ कोर्टामध्ये किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जायचं आहे, तर त्याच्यावर मात्र अपील करता येतील. परंतु केवळ त्यांनी एक आदेश केला गुणवत्तेवर, प्रथम अपीलीय कोर्टाने, द्वितीय अपीलीय कोर्टाने, आणि असं म्हटलं की मी खालील जी मोजणी झालेली आहे ती मी रद्द ठरवत आहे आणि या मिळकतीची पुन्हा मोजणी करण्यात यावी आणि त्याची जी फी आहे ती संबंधित कोण अर्जदार असतील सामनेवाला यांनी भरण्यात यावी. तर हे मला फी भरा असा जो आदेश केला आहे, या आदेशाच्या विरुद्ध अपील करता येणार नाही असं म्हटलंय. परंतु ते मोजणीचं कामकाज झालं, ती मोजणी चुकीची आहे असं आपल्याला वाटलं तर जे पुढील तरतुदी आहेत त्या लागू होतील, त्याच्यावर रिव्हिजन होईल. तर मित्रांनो, प्रथम अपील मोजणी मान्य नसल्यास काय तरतूद आहेत त्या संदर्भात सांगतो. उप अधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी यांनी केलेली प्रथम अपील मोजणी मान्य नसल्यास अर्जदार, सहधारक किंवा लगतधारक यांनी त्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 मधील तरतुदीनुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे द्वितीय मोजणी अपील अर्ज करावा. तर या पॅराग्राफ मध्ये गावडे साहेब आपण परत एकदा पाहावं की ह्याच्यामध्ये अपील कोण कोण दाखल करू शकतात याचा सुद्धा जे आहे तो उल्लेख आहे. आपण तो पॅराग्राफ आणि त्याचं विश्लेषण थोडंसं पुन्हा एकदा करावं की हा महत्वाचा पॅराग्राफ आहे की प्रथम मोजणी जी आहे म्हणजे प्रथम अपील केलं, मोजणीदारांनी मोजणी केली, आपल्याला ती मोजणी मान्य नाही, आपण प्रथम अपील जे आहे उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे केलं आणि त्यांचं जे आदेश आहे प्रथम अपील मोजणी जी आहे ती मान्य आपल्याला नाही, तर कोण कोण करू शकतं एकदा आपण परत एकदा हे करावं की द्वितीय अपील कोण करू शकतं. उप अधीक्षक भूमी अभिलेख अब्लिक नगर भूमापन अधिकारी यांनी केलेल्या प्रथम अपील मोजणी मान्य नसल्यास अर्जदार, सहधारक किंवा लगतधारक यांनी त्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 मधील तरतुदीनुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे द्वितीय मोजणी अपील अर्ज करावा. म्हणजे अर्जदार, सहधारक किंवा लगतधारक यांना जरी मान्य नसली तरी ते सुद्धा अपील करू शकतात. आणि पुढे आपण 6वा कॉलम बघूया त्याच्यामध्ये काय आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी द्वितीय मोजणी अपील अर्जाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे प्रकरण 13 अपील पुनर्निरीक्षण व पुनर्वलोकन या प्रकरणातील तरतुदीनुसार सुनावणी घेऊन अपील प्रक्रिया पूर्ण करून आदेश पारित करावेत व संबंधित आदेशात उप अधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या मोजणी निर्णयाबाबत परिशिष्ट ब मधील प्राथमिक पडताळणी सूचीनुसार व अपील सुनावणी प्रक्रिया दरम्यान युक्तिवाद तसेच पुरावे याच्या आधारे पडताळणी करून गुणवत्तेवर आदेश पारित करावेत व त्यानंतर द्वितीय मोजणी अपील मोजणी प्रकरणी मोजणी फी भरण्याबाबत स्वयंस्पष्टता आदेश द्यावेत, म्हणजे फी भरण्याबाबत आदेश द्यावेत. तसेच इकडील कार्यालयाकडील प्रचलित परिपत्रकातील तरतुदीनुसार मोजणी फी भरून घ्यावी. म्हणजे जे प्रथम अपीलाचं प्रोसिजर आहे तेच यामध्ये सुद्धा दिलेलं आहे की सर्वांची सुनावणी घ्या, संधी द्या आणि फी भरण्याबाबत आदेश करा. आपण पुढे जाऊया. त्यानंतर 7व तरतुदी अशी आहे, भूकरमापक, परीक्षण भूमापक यांचे मोजणी निर्णयावर उप अधीक्षक भूमी अभिलेख ऑब्लिक नगर भूमापन अधिकारी यांच्याकडून प्रथम मोजणी अपील अर्ज प्रकरणी निर्णय झाल्याखेरीज जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी मोजणी अपील अर्ज स्वीकारू नये. आता हे गावडे साहेब आपण पाहिलं तर भूकरमापक किंवा परीक्षक म्हणजे जे मोजणीदार आहेत यांच्या निर्णयावर उपाधीक्षकाकडे प्रथम मोजणी अपील अर्ज आहे आणि तो प्रलंबित आहे. तर तो प्रलंबित असताना जिल्हा अधीक्षकाकडे परत एकदा करता येणार नाही असं म्हटलंय की निर्णय झाल्याखेरीज प्रथम अपीलाचा निर्णय झाल्याखेरीज अधीक्षक भूमी अभिलेख यांनी म्हणजे जिल्हा अधीक्षक यांनी मोजणी अर्ज स्वीकारू नये. म्हणजे पहिल्यांदा याचा निकाल होणं गरजेचं आहे. पुढचा आपण गावडे साहेब हे केलं तर वाचलं तर सोयीचं होईल. 8वा पॅराग्राफ वाचा क्रमांक 1 दिनांक 3/7/1978 चे परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247(1) नुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये अपिलांची संख्या 2 पेक्षा जास्त होणार नाही अशी तरतूद असल्याने उपसंचालक भूमी अभिलेख यांना जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख
यांचे द्वितीय मोजणी निर्णयावर पुन्हा उच्च तपासणी पुनर्निरीक्षण करता येणार नाही. म्हणजे दोनच अपील होती हा. आणि ह्या जिल्हा अधीक्षक जे आहेत त्यांच्या आदेशाविरुद्ध पुन्हा काय म्हटलेलं आहे की जिल्हा अधीक्षक अभिलेख यांचे द्वितीय मोजणी निर्णयावर पुन्हा तपासणी किंवा पुनर्निरीक्षण करता येणार नाही. म्हणजे दोनच अपिलांची तरतूद केली आहे, जसं की मी आता म्हटलेलं होतं. बरोबर. प्रथम मोजणी अपील, द्वितीय मोजणी अपील मोजणी प्रकरणी संबंधित अधिकारी यांनी अर्जदार यांनी मूळ मोजणी फी ज्या संवर्गामध्ये भरणा केली असेल त्या संवर्गासाठी लागू असलेल्या कालावधीत प्रथम मोजणी अपील व द्वितीय मोजणी अपील अर्ज सुनावणी व मोजणी प्रक्रियेसह अंतिम निकाली करण्याचे आहे. तर ते प्रोसिजर काय काय असेल या संदर्भामध्ये दिलेलं पॅराग्राफ आहे. पुढचे काही जे कॉलम आहेत ते महत्त्वाचे आहेत मित्रांनो. पोट हिस्सा प्रकरणातील मोजणी प्रकरणी या कार्यालयाकडील परिपत्रक क्र भूमापन 2/E ऑन 12/82/34/3/2025 दिनांक 28/2/2025 मधील सूचनाप्रमाणे कारवाई करावी. म्हणजे त्याच्यामध्ये जे निर्देश दिले त्याप्रमाणे. आणि पुढे जे आहे सगळ्यात महत्वाचा कॉलम आहे सर्वात जास्त तो आपण पाहावा. कोर्ट कमिशन व कोर्ट वाटप मोजणी प्रकरणी न्यायालयाकडील आदेशाशिवाय प्रथम मोजणी अपील द्वितीय मोजणी अपील अर्ज स्वीकारण्यात येऊ नये. म्हणजे कोर्टामध्ये आपण मोजणीसाठी दावा दाखल करतो, अतिक्रमित क्षेत्राचा कब्जा मिळण्यासाठी दावा दाखल करतो. त्यामध्ये कोर्ट कमिशनर यांची नेमणूक केली जाते, उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्यातर्फे मोजणीदार म्हणून. तर ती जी प्रकरणं आहेत आणि दुसरं म्हणजे एक वाटपाचे दावे असतात ज्याच्यामध्ये मोजणी करून वाटप दिलं जातं. तर या दोन प्रकरणामध्ये त्या आदेशाप्रमाणे फक्त एकदाच मोजणी करावी असं म्हटलेलं आहे. ती मोजणी आम्हाला मान्य नाही म्हणून तिकडं परस्पर ऑफिसमध्ये प्रथम अपील किंवा द्वितीय अपील जे आहे ते स्वीकारणे. त्याचं कारण असं आहे की या दोन्ही बाबी ज्या आहेत या न्यायालयीन कामकाजाच्या रिलेटेड आहेत. माननीय कोर्टाच्या आदेशाने हे दोन प्रकार झालेले असल्यामुळं जर आपल्याला अपीलीय मोजणी करायची असेल तर तसा अर्ज तिकडेच द्यावा लागणार माननीय न्यायालयामध्ये निमताना मोजणीच्या संदर्भामध्ये प्रथम अपिलाच्या, आणि तसा आदेश घेऊन मग त्यावर पुन्हा होऊ शकेल. परस्पर करू नका असं म्हटलेलं. जेव्हा हे दोन प्रकार असतील सक्षम अपील प्राधिकरणाकडे अपिलाधीन असलेल्या विवक्षित मोजणी निर्णयाशी संबंधित मिळकतीच्या मोजणीसाठी संबंधितांनी मूळ कार्यालयाकडे उपाधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी अपील कारवाई प्रलंबित असताना अर्ज सादर केल्याचे निदर्शनास असल्यास संबंधित अपील प्राधिकरणाने अशा मोजणी कारवाईबाबत स्वयंस्पष्ट आदेश अपील कारवाई दरम्यान पारित करावे. म्हणजे एक अपील पेंडिंग असताना दुसरं करू नये असं म्हटलेलं आहे. आणि पुढे जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये तर जी भूकर्मापक किंवा परीक्षक भूमापक आहे पहिली मोजणीदार प्रथम मोजणीदार यांनी जी काही मोजणी प्रक्रिया जी आहे कशी कारवाई करायची, निर्णयावर तक्रार प्राप्त झाली तर काय करायचं, MLRC जे आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड त्याचे 257(2) मधील तरतुदी आहेत तर त्या तरतुदीनुसार नोटिसा काढल्या पाहिजे. ज्यांच्या हरकती आहेत त्यांना सुनावणीची संधी दिली पाहिजे आणि त्यानंतर त्या मोजणीबाबत योग्य ते आदेश पारित करावे असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि पुढचं कापोरी साहेब एक महत्वाचा मुद्दा आणखी एक आहे त्याच्यामध्ये, त्यातली दुसरी तर म्हणजे 14वी तरतूद अशी आहे भूकर्मापक परीक्षण भूमापक यांनी दिलेल्या सर्व प्रकारच्या मोजणी निर्णयावर सदरचे परिपत्रक लागू राहील. म्हणजे मोजणीबाबत जे जे निर्णय होतील ते या परिपत्रकाप्रमाणे अंमल करायचे, या परिपत्रकाप्रमाणे कार्यपद्धती जी आहे ते अवलंबायचे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. 15वा जो आहे त्याच्यामध्ये म्हणले की अधीनस्थ क्षेत्रीय अधिकारी यांनी या कार्यालयाचे पूर्व मान्यतेशिवाय संविधानिक व अर्धन्यायिक बाबी संबंधी कोणत्याही सूचना निर्देश पारित करू नये. म्हणजे जे काही जे अधिकारी आहेत इतर की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कोणते ह्याच्याशिवाय सूचना निर्देश, जसं की आपण पाहतो की माननीय जिल्हाधिकारी साहेब हे एखादा आदेश काढतात जिल्ह्यासाठी तर तशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या करू नये असं म्हटलेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की संविधानिक व अर्धन्यायिक बाबी संबंधी कोणत्याही सूचना निर्देश पारित करू नये म्हणजे संमतीशिवाय या अधिकाऱ्यांच्या. आणि हे जे आहे पुढे असं म्हटलेलं आहे की या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे संबंधित कर्मचारी अधिकारी यांचे विरोधात. म्हणजे जर या GR प्रमाणे मोजण्या झाल्या नाहीत, जर या GR प्रमाणे अपील चालवली गेली नाहीत, या GR प्रमाणे कारवाई चालली नाही तर MCSR म्हणजे
महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 कारवाई केली जाईल असं सुद्धा या GR मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे अधिकाऱ्याच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. म्हणजे अधिकाऱ्यांनी ह्या जो GR आहे तो तंतोतंत त्याचं पालन केलं पाहिजे, तसा शासनाचा जो आहे तो उद्देश आहे. तर मित्रांनो, निमताना मोजणीबाबतचा महाराष्ट्र शासनाचा जो 4/4/2025 GR आलेला आहे, त्या GR बाबत आपण सविस्तर माहिती आपल्या कोर्ट कचेरीचे ऍडमिन नाईक साहेब सोबतच कापुरे साहेब यांच्यासोबत पाहिलेली आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की शेजारी जो आहे तो नंबर दिलेला आहे आपल्या कोर्ट कचेरी ऑफिसचा. तर त्या नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि आपल्याला जर या GR ची PDF आवश्यक असेल तर आम्ही ती पुरवू. कोणतेही शुल्क त्यासाठी घेतलं जात नाही GR ची PDF आपल्याला देण्यासाठी. तर आपल्याला जर हवे असेल या निमताना मोजणीच्या संदर्भातल्या GR ची तर आपण जरूर मेसेज करावा, आम्ही निश्चितपणे आपल्याला ती पुरवू. आणि मित्रांनो, अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या YouTube चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.